आपला खानदेशचा सुपरस्टार असं सचिन दादा कुमावत आज सुरतनं मेहमान बनेलेत। सुरतनं आपण म्हणू शकतो आपला विस्तारनं एकदम टेस्टफुल खमन म्हणजे आकाशवाणी खमन यासनी 7वी ब्रांच ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपला ज्या व्यक्तीसले मराठी किंवा ऐराणी माहित नाही तसा लोकलले सुद्धा ज्यासनी नाचाडो तसा सचिन भाऊ कुमावत आज सुरतनं मेहमान बनेलेत। दादा पहिले तर सूर्यपुत्री तापी नदी ना किनारे वसेला शहर आहे। आटलं पाणीच काही असं आहे की ज्यांना दया भावना ऑलरेडी से आणि बहुसंख्यक मराठी विस्तार मा तुम्ही उन्हात आणि भलता प्रेम बट असणार आहे तुमच्याकडे कसं वाटणार ना की एक सुरुवात संघर्ष जबरदस्त होता तुम्हाला काही टाइमले लोक तुम्हाला हसेत आणि आज ज्या टाइमले देवेंद्र फडणवीस सारखा एक सक्सेसफुल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ना बाजू उभा काय वाटतं तुम्हाला? 20 वर्ष मेहनतीनं ते फळ आहे बरोबर आणि आज मना गुरुमाना सोबत आहे श्रीकृष्ण चौधरी सर यस नमले 2004-5 त्या टाइमले चान्स दिना आणि तो चान्स ना आज 21 वर्षांनी मेहनत आणि त्या मेहनतनं भेटेल फळ शे खर म्हणतात। सुरुवात कशी होती? सुरुवात भयानक होती म्हणजे आता सर आपल्या सोबतच आहे त्याच्यामुळे त्यांना किंवा आम्ही सोबत असताना काही आमचे अनुभव आहे की पहिला अल्बम म्हणणं तिघी ऋतू पाहिला पावसाळा हिवाळा उन्हाळा तिघी ऋतूचे झटके खाल्ले आणि त्या तिथून जो आम्ही आराधाजी अल्बम केला त्या अल्बमच्या माध्यमातून आज त्या म्हणजे पहिल्याच अल्बमला आपल्या खानदेशानं आपल्या जिथे जिथे आपले खानदेशी लोक त्या सगळ्यांना प्रेम भेट दिलं आणि त्या प्रेमापोटी आज मेहनत करायची ती प्रेरणा भेटली आणि त्या प्रेरणेतून त्या मेहनतीतून या सगळ्या प्रेमापोटी आशीर्वादापोटी म्हटलं ते मेहनत आहे पण आपल्या खानदेशवासियांचा एवढा मोठा आशीर्वाद आहे महाराष्ट्रवासियांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादामुळेच आज इथपर्यंत ही घोडदौड आपली चालू आहे। 20 वर्षांना अनुभव आणि ज्या जाहीर फील्डमा ज्या लोक आहेत तेसले माहिती आहेत की पहिले हसतील मग मजबूत विरोध करतील आणि त्यानंतर म्हणतील बहिण सचिन भाऊ काय भारी कलाकार आहे त्यांना बेस्ट उदाहरण सचिन भाऊ कुमावत आणि महाराष्ट्राने कुळदेवीने तुम्ही कुळदेवीले बी प्रार्थना करतस की येणारा टाइम तुम्ही वर्ल्ड फेमस होई झाले त्यांना मग कोई दोन मत नाहीत खानदेशीसना दिल माहित तुम्ही आणि ज्या लोकेसले नाचता नाही त्याले सुद्धा ज्यासनी नाचाडा असं सचिन दादा कुमावत तुमनं खूप खूप आभार। तुम्ही सुरतमा उन्हात आणि तुम्ही ज्या लोकेश प्रत्येनी लागणी तुम्हाला प्रत्येश कायम राहो अशी प्रार्थना करतो। माले बी फर्स्ट टाइम तुमले भेटलो फेस टू फेस माले बी भलत भारी वाटत। धन्यवाद।